हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशभरात सुरू आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावावा असं अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे। आपल्या समवेत ज्येष्ठ कलावंत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की देशाप्रती तुमची काय भावना आहे। 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे, काय सांगाल सर, आपली काय भावना आहे देशाविषयी? अत्यंत आनंदाची घटना आहे। स्वातंत्र्य मिळणे कोणासाठी म्हणजे किती कष्टाने आपण तयार झालेलं आहे, इतक्या कष्टातून आपल्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला दिलेले आहे आणि पारतंत्र्यातून आपण एका स्वातंत्र्याच्या चांगल्या सूर्यामध्ये प्रवेश केलेला आहे। आनंदाचीच गोष्ट आहे। आणि हर घर तिरंगा अभियानाविषयी जनतेला काय आवाहन करा? ते चांगलं अभियान आहे, प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा लावावा। सगळे आपल्या एकजुटीचं ते एक प्रतीक आहे, तर आपण त्या प्रतीकाच्या मागे सगळ्यांनी उभं राहून 15 ऑगस्टला येत्या नक्की आपल्या घरी तिरंगा झळकावा। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत। सायकल रॅली असो, तिरंगा यात्रा असो, पदयात्रा असो, बाईक रॅली असो, चित्रकला स्पर्धा असो, भित्तीचित्र स्पर्धा असो, असे विविध उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनीषा खत्री ज्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून हे उपक्रम सुरू आहे। आपण काय सांगाल या सर्व उपक्रमाविषयीला शुभेच्छा कुठल्या शब्दात? मी या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा देते, कारण या सगळ्या उत्साह वाढवणारे मला उपक्रम, सायकल रॅली मला सगळ्यात जास्त आवडलं, कारण मी स्वतः सायकलिंग करते आणि त्यातनं आरोग्याचं सुद्धा तुम्ही त्याला बढावा देतात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। हर घर तिरंगा किंवा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, नागरिकांना काय आवाहन करा? खरंच तिरंगा बघितला की खूप भरून येतं आणि खूप खूप अभिमान वाटतो, त्याच्यामुळे ही खूप चांगली योजना आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा लाभ उठवायला हवा असं वाटतं। एक कलावंत म्हणून यांनी शुभेच्छा दिल्या, पण मी नागरिकांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज या 4 दिवसात। आपल्या समोर नाशिकचे देखील कलावंत आहे आणि आता मुंबई पुन्हा ते गाजवत आहे। खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करतो। हर घर तिरंगा अभियान सध्या संपूर्ण देश पातळीवर सुरू आहे। आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या वतीने देखील हर घर तिरंगा अभियान आणि 15 ऑगस्ट जो भारतीय स्वातंत्र्य दिन आहे, 78वा स्वातंत्र्य दिन आहे, तो उत्साह साजरा करतोय। आपण कुठल्या शब्दात शुभेच्छा द्याल? खरोखर स्वातंत्र्य दिन हा अतिशय उत्साह साजरा झालाच पाहिजे आणि मी म्हणेन की या 2-3 दिवसात फक्त हर घर तिरंगा नको, तर पूर्ण वर्षभर त्या तिरंग्याची इज्जत आपल्याकडून राखली गेली पाहिजे, त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण कधी कधी काय होतं की आपण 3 दिवसामध्ये तिरंगा विकत घेतो आणि खूप अभिमानाने फडकवतो, पण इतरत्र कुठेही तो असा रस्त्याच्या कडेला आपल्याला पडलेला दिसतो स्वातंत्र्य दिनाच्या नंतर। सो ते घडता कामा नये, याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या उपक्रमाला आमच्या सगळ्या कलावंतांकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। हर घर तिरंगाचं जे काही गमक आहे ते कायमस्वरूपी टिकावं, त्याविषयी आदर असावा अशा भावना दादांनी व्यक्त केल्या।